आज भाजी बनवायला भाजी काही सापडत नव्हती आणि बाजारात पण भाजीपाला व्यवस्थित येत नाही. म्हटलं घरात हिरव्या मिरच्या होत्या, मिरच्याची भाजी करून टाकू. तर मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी घातली आणि त्याच्यामध्ये मिरच्या चांगल्या परतून घेतल्या. आमच्याकडे ही भाजी खानदेशात करतातच. मिरच्या चांगल्या परतल्यानंतर त्याच्यात हळद टाकली आणि हळद टाकून त्याच्यात आता मला लागेल तेवढ्या मापाने जेवढी भाजी लागेल मला तेवढं मी पाणी टाकणार आहे. आमची खानदेशी प्लस मराठी म्हणजे खानदेशी अहिराणी लँग्वेज बोलतो आम्ही, तर मग खानदेशी भाषेतच जास्त तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याच्यात मीठ घातलं. गॅस थोडा मी फास्टच केलेला आहे, भाजी उकळायला पाहिजे लवकर म्हणून. भाजी उकळायला लागल्यानंतर मी त्याच्यात ते मिक्सरमध्ये फिरवलेले शेंगदाण्याचं कूट घातलं. ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात. पोळी चुरून किंवा भाकरी चुरून, पण भाकरी चुरून जास्त छान लागते. आणि आमच्याकडे असं म्हणतात, आमच्याकडे चुरून नाही म्हणत, काला मोडून म्हणतात. कशी पद्धत कोणाकडे कशी पद्धत, पण आमच्याकडे म्हणतात बाजरीच्या भाकरीचा काला मोडूनच खायचं, पोट भरतं माणसाचं. आमच्या घरात शेतकरी लोक होते म्हणून ते तसेच खायचे काला मोडून बाजरीच्या भाकरीचा. ताट झाकला मी थोडा, भाजी उकळायला लागल्यावर मग परत दाखवते तुम्हाला. छान भाजी तयार झालेली आहे. कोणाला म्हणजे आमच्या घरी काला मोडून खायची राहते म्हणून रस्सा भाजीच केली आहे. शेंगदाण्याची घट्ट भाजी म्हणजे चटणी वगैरे म्हटली तर ठीक आहे, पण अशी काला मोडून खायला शेंगदाण्याची घट्ट भाजी काही चांगली लागत नाही आणि आमच्या घरात आवडत नाही, म्हणून मी काही तशी केली नाही. झाली आपली भाजी तयार, साधी आणि सोपी, झणझणीत.